So my topic is nucleophilic addition and electromagnetic effect. First we will see addition reaction. In double or triple bond atoms or groups are easily added without any elimination reaction of any atom is called addition reaction. म्हणजे कोणत्या पण ॲटममध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतात त्यात आपण दुसरे ॲटम्स किंवा ग्रुप्स इझिली ॲड करतो बाय ॲन एलिमिनेशन रिॲक्शन त्याला आपण ॲडिशन रिॲक्शन बोलतो. The addition reaction is performed by attack on nucleophile is called nucleophilic addition reaction. म्हणजे ही जी ॲडिशन रिॲक्शन आहे ती न्यूक्लियोफाईलच्या अटॅकने झाली तर तिला आपण न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन बोलतो. In carbonyl group, carbon is partially positive, so nucleophile attack on carbon and electrophile attack on oxygen because oxygen are partially negative. म्हणजे न्यूक्लियोफाईल अटॅक करतो कार्बनवर आणि इलेक्ट्रोफाईल अटॅक करतो ऑक्सिजनवर. कार्बन हा पार्शियली पॉझिटिव्ह असतो आणि ऑक्सिजन हा पार्शियली नेगेटिव्ह असतो. Most common example of carbonyl group is addition reaction to produce tetrahedral carbonyl addition product. म्हणजे न्यूक्लियोफाईल जो आहे तो कार्बनवर अटॅक करेल कारण की हा पार्शियली पॉझिटिव्ह असतो आणि हायड्रोजन हा इलेक्ट्रोफाईल आहे तो ऑक्सिजनवर अटॅक करेल कारण की हा पार्शियली नेगेटिव्ह असतो आणि ते झाल्यावर आपल्याला ॲडिशन प्रोडक्ट भेटेल. In this reaction Nu is negative part that attack on carbon because it is partially positive and H is positive part that attack on oxygen because it is partially negative and forms addition product. आपण याचं एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स ऑफ न्यूक्लियोफाईल ॲडिशन रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. इथे आर आणि एच आपण टाकलं तिथे अल्डिहाइड भेटतं आणि आर आपल्याला कीटोनची रिॲक्शन भेटली. ओके. Acetaldehyde react with hydrogen cyanide in presence of base to form acetaldehyde cyanohydrin as an addition product. म्हणजे असिटाल्डिहाइड जो आहे तो हायड्रोजन सायनाइड च्या प्रेझेन्सनी विथ बेस अटॅक करेल आणि आपल्याला ॲडिशन प्रोडक्ट भेटेल. सो नेगेटिव्ह पार्ट अटॅक ऑन कार्बन अँड पॉझिटिव्ह पार्ट अटॅक ऑन ऑक्सिजन. सो इथे अटॅक जर झालं तर हा बॉन्ड ब्रेक होईल आणि CN इथे अटॅक होईल. बॉन्ड ब्रेक झाल्यावर असं आणि CN इथे अटॅक होईल आपल्याला ॲडिशन प्रोडक्ट भेटेल. मग आपण आता मेकॅनिझम ऑफ ॲडिशन प्रोडक्ट बघू. सो इन स्टेप 1 फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोफाईल होतो. मग फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोफाईल झाल्यावर इथे HCNचा ब्रेकडाऊन होतो आणि आपल्याला H++CN भेटतं. In step 2, the nucleophile CN attack on carbon and bond break between carbon and oxygen. So oxygen have negative charge and CN attack to carbon. म्हणजे अल्डिहाइड मॉलिक्यूलवर CN हा अटॅक करतो आणि C डबल बॉन्ड जो आहे तिथला बॉन्ड ब्रेक होतो आणि CN जाऊन इथे अटॅच होईल आणि बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे ओवरती नेगेटिव्ह चार्ज मीन्स इथे बॉन्ड आहे तो ब्रेक होईल अटॅक झाल्यावर CN इथे अटॅच होईल आणि इथे नेगेटिव्ह चार्ज. अँड दिस स्टेप 3 इज प्रोटोनेशन. द प्रोटोनेशन H+ अटॅक ऑन नेगेटिव्ह ऑक्सिजन अँड फॉर्म्स ॲडिशन प्रोडक्ट. स्टेप 2 इथे स्टेप 2चा जो प्रोडक्ट भेटतं त्याचं प्रोटोनेशन होईल. इन फर्स्ट स्टेप वी सी H++CN- and in second step CN and in third step H+. हा जो H+ आहे तो नेगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर जाऊन अटॅक करेल आणि तिथे जाऊन तो ॲड होईल. सो ॲडिशन प्रोडक्ट भेटेल. नाव वी विल सी आर नेक्स्ट टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन. A movement of electron from one atom to another atom in multiple bonded atom at the demand of attacking reagent. म्हणजे अटॅकिंग रिएजंट जेव्हा मल्टिपल बॉन्डेड ॲटमवर अटॅक करतं तेव्हा वन ॲटम टू अनदर ॲटमची मूवमेंट होते. नाव वी विल सी द सिग्निफिकन्स. This is temporarily effect displacement of pi electron. It occurs in only multiple bonds and it occurs in presence of only AR. ठीक आहे. Now we will see the examples. ह्याच्यामध्ये फक्त डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच असतात. सो AR अटॅक करतो तेव्हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो. जर इलेक्ट्रॉन इकडून जात असेल तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि इथे येत असेल तिथे नेगेटिव्ह चार्ज येईल.
मग सेम रिॲक्शन ह्या साईडून पण होऊ शकते आणि ह्या साईडून पण होऊ शकते. म्हणून जर इकडून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालं तर इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि इकडे इलेक्ट्रॉन येतं तर इथे नेगेटिव्ह चार्ज येईल. सेम असेच आहेत. अगर डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड होईल आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर डबल बॉन्ड होईल. Now we will see the next example. So in this condition we don't know the movement of atom. म्हणजे ॲटमचं मुवमेंट ह्या साईडला होतं आहे का ह्या साईडला होतं आपल्याला माहिती नाही. बट CH3 जो आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, तो मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन ह्या साईडला होईल. सो इलेक्ट्रॉनचं मुवमेंट ह्या साईडला झालं तर CH2 वर नेगेटिव्ह चार्ज येईल आणि इथून इलेक्ट्रॉन जाते म्हणून इथे पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि अगर जर तिथे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप प्रेझेंट नसतील सो इलेक्ट्रॉनचं मुवमेंट ह्या साईडला होईल. Electromagnetic effect can be divided into two types, plus E or minus E effect. So positive effect, if air is an electrophile then pi electrons are transferred towards the positive charge atom is called positive effect. Negative effect, if AR is a nucleophile then pi electrons are transferred away from the attacking reagent is called negative effect. म्हणजे इलेक्ट्रोफाईल जे आहे ते ऑक्सिजनवर अटॅक करतं आणि जे न्यूक्लिओफाईल आहे ते कार्बनवर अटॅक करतं. सी इलेक्ट्रोफाईल अटॅक टू ऑक्सिजन आणि न्यूक्लिओफाईल जो आहे तो कार्बनवर अटॅक करतं आणि आपल्याला रिॲक्शन भेटते.